नमस्कार, मी चंद्रकांत भोईर. आपण पाहत आहात एक चंद्रकांत भोईर. आपण आता इरा ब्राउझर ओपन करत आहोत. इरा ब्राउझर ओपन करायचं आहे. इरा ब्राउझर ओपन करताना जर आपल्याला इथे असं मेसेज येत असेल, एव्हिडन्स स्टोरेज असं क्रॉस येत असेल, असं एरर येत असेल, हा मेसेज येत असेल, तर काय करायचं आहे ते पाहणार आहोत आपण. ओके द्यायचं आहे, बंद करायचं आहे. येस, स्टार्टला क्लिक करायचं आहे. CMD ला जायचं आहे. CMD कमांड प्रॉम्प्ट. आपला युजर कोणता आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. हा युजर आहे लॅब 4. सी वरती जायचं आहे. युजर्स लॅब PC MKCL लाईव्ह इरा कॉन्फिग फोल्डर आहे. तो एकतर तुम्ही रिनेम करू शकता किंवा डिलीट करू शकता. मी डिलीट करत आहे तो फोल्डर. आता पुन्हा इरा ब्राउझर ओपन करायचं आहे. ते डी ड्राईव्ह सिलेक्ट करायचं आहे. डी ड्राईव्ह इरा सर्व्हरचा IP ॲड्रेस आहे, त्याला सिलेक्ट करायचं आहे. मी पाहू शकता इथे एरर येत नाही आहे. एव्हिडन्स स्टोरेजचा प्रोसीड करायचं आहे. आणि अशा प्रकारे आपला इरा ब्राउझर ओपन झालेला आहे. एव्हिडन्स स्टोरेजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.